नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गुळस तालुका गेवराई येथे वाळू माफियांचा हल्ला, चालकावर जीवघेणा हल्ला, कुटुंबियांनाही मारहाण. गुळस तालुका गेवराई जिल्हा बीड येथे वाळू माफियांच्या दहशतीचे पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आलं असून किरकोळ कारणावरून चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यासह कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. रमेश प्रभाकर निकाळजे वय 32 व्यवसाय चालक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास ते आपल्या घरासमोर उभे असताना गुळस येथील हनुमान पवार यांचा वाळूने भरलेला आयशर ट्रक वेगात आला. घरासमोर लहान मुले खेळत असल्याने वाहन हळू चालवण्यास सांगितल्यावरून वाद निर्माण झाला. यानंतर संशयित आरोपी किशोर पवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली आणि त्यांनी हनुमान पवार व बाळू पवार यांना फोन करून बोलावून घेतलं. काही वेळातच ते स्कॉर्पिओ वाहनातून येऊन धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्यात हनुमान पवार यांनी धारदार शस्त्रांनी डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता निकाळजे यांनी हात आडवा घेतल्याने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच बाळू पवार व किशोर पवार यांनीही पायावर वार करून जखमी केलं. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या परमेश्वर गवारे यांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान हल्ला थांबवण्यासाठी आलेल्या रमेश निकाळजे यांच्या पत्नी गीता निकाळजे व आई शांताबाई निकाळजे यांनाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली. पत्नीचा ब्लाऊज फाडून तिच्यावर अत्याचारासारखा प्रकार करण्यात आला. तसेच आईला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय आरोपींनी निकाळजे यांची मोटरसायकल MH23 BP 9377 तोडफोड करून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पीडिताच्या म्हणण्यानुसार संबंधित आरोपी हे वाळू माफियांशी संबंधित असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या भीतीमुळे गावातील नागरिकांनी मदतीसाठी पुढे येण्यास धजावले नाही. या प्रकरणी हनुमान पवार, किशोर पवार, बाळू पवार, शहादेव पवार व नंदा पवार यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.